माझं नाव वैभव बाबाजी बिडकर. मी राहणारा मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील उसवाड या गावचा. मी माझं या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सुरुवात ही 3 वर्षापूर्वी केली. माझं त्यावेळेस वय 18 वर्ष होतं. सध्याचे वय माझं 21 वर्ष असताना पुणे शहर कॉन्स्टेबलपदी नियुक्त झालो. पोलीस भरती सुरुवात ही 1 वर्षापूर्वी केली. त्याआधी मी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम देत होतो. तेथून मी 2 वेळेस मला अपयश आलं. एस-एस-जी-डीमध्ये मी फर्स्ट टाईम 0.19 मार्कने राहिले गेलो. सेकंड टाईम मला मार्क चांगले असतानाही मी मेडिकल पॉईंटनी खाली बसावं लागलं मला. त्यानंतर मी मित्रांच्या सल्ल्याने पोलीस भरतीत उतरलो. 1 वर्षापूर्वी मी पोलीस भरतीची सुरुवात केली. त्यानंतर कन्सिस्टन्सी ठेवून मी 1 वर्षात पोस्ट मिळवली. माझं फिजिकल स्टार्टिंगला खूप वीक होतं. त्यानंतर मी फिजिकलमध्ये गोळ्यावर जास्त फोकस केला. माझी रनिंग तर ऑलरेडी चांगली होती, पण गोळ्याचा वीकनेस असल्यामुळे मी गोळ्यावर एंडिंगला फोकस केला. माझा गोळा फायनलला पण 12च मार्कचा गेला. माझं फिजिकल फक्त 42 मार्कचं बसलं. आणि त्यानंतर लेखीचा माझा स्ट्रॉंग पॉईंट असल्यामुळे मी लेखीला पुणे सिटीला 92 मार्कचा पेपर काढला. टोटल माझीवाली 134 मार्कची टोटल झाली पुणे सिटीला. पोलीस झाल्यावर माझ्यापेक्षा तर माझे आई-वडील जास्त खुश होते. त्यानंतर गावकऱ्यांनी माझा सत्कार समारंभ चांगल्या पद्धतीने ठेवला. माझ्यापेक्षा माझे मित्रपरिवार, गावकरी हेच माझ्यापेक्षा जास्त खुश होते. का ठीक आहे यार, आपण काहीतरी करतोय, त्यानंतर आपल्याला सपोर्ट पण चांगला भेटतोय. का प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः करण्यापेक्षा सपोर्ट खूप गरजेचा असतो. का सपोर्टने माणूस म्हणजे कमी वेळेत जास्त सक्सेस होतो. मी माझी पोलीस भरतीची सुरुवात मार्च 2025 पासून केली, म्हणजे 1 वर्षापूर्वी केली. तर त्याआधी मी सेंट्रल गव्हर्नमेंट करत होतो. तर त्यात माझं मॅथ रिझनिंग ऑलरेडी बऱ्यापैकी चांगलं झालेलं होतं. मग मला फक्त मराठी आणि जी-के कव्हर करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी खाजगी क्लासेस वगैरे चालू केले. त्यासोबतच रिव्हिजनसाठी मी ऑनलाईन बॅचेस घेतली महाराष्ट्र अकॅडमीची. त्यात मी माझं रिव्हिजन पूर्णपणे कव्हर केली. 1 वर्षामध्ये माझं शेड्यूल सकाळी मैदानी चाचणी, दुपारी क्लासेस वगैरे, त्यानंतर संध्याकाळी मी ऑनलाईन रिव्हिजन लेक्चर घ्यायचो. त्यानंतर दिवसभरात एक टेस्ट सिरीज. मी माझं फिजिकल सकाळी ठेवायचो. त्यानंतर 10-11 नंतर माझा अभ्यास स्टार्ट करायचो. त्याच्यानंतर रात्री 8-9 पर्यंत जेवढं जसं मॅनेज होईल तेवढं कव्हर करत चालायचो. मी स्टार्टिंगला तर माझ्या जेवढं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होते त्या रेफर केल्या. म्हणजे सिलेबस एकदा समजून घेतला. आयोग कोणत्या याच्यावर प्रश्न विचारतं, काय विचारतं ते सगळं समजून त्यानंतर जे काही सध्या ट्रेंडिंगला पुस्तक आहे किंवा ज्यावर आयोग जास्त भर देतं, त्या पुस्तकांचा मी वापर केला. माझ्यासोबत जे भरपूर विद्यार्थी म्हणजे राहिले गेले, तर ठीक आहे यार, ते माझ्यापेक्षाही जास्त स्किलफुल होते. बट त्यांच्यात काहीतरी एक्झामला बसण्याचं प्रेशर, तिथली सिच्युएशन हँडल करण्याचं, तर ते कदाचित त्यांना जमलं नसेल. कदाचित त्या त्या गोष्टीमुळे ते 1-2 मार्कांनी वेटिंगला राहिले गेले. यावर्षीचे लोकं जे राहिले त्यांनी अभ्यासात जे सातत्य इथून मागे ठेवलं ते तर त्यांनी प्रॉपर तेच फॉलो केलं पाहिजे. बट तिथं बसल्यानंतर हँडलिंग वगैरे, आपण पेपरला सामोरं कसं जायचं, आपल्याला जे येतं तिथलं एक्झामला तेच येतं. पण त्यांनी स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला सामावून जर घेतलं ना, तर पेपर आपल्याला आपल्या कुवतीपेक्षा पण जास्त काढता येतो. आता जे विद्यार्थी नवीन अभ्यासाला लागले त्यांनी काय नियोजन केलं पाहिजे? त्यांनी पहिल्यांदा आयोग कोणत्या गोष्टीवर भर देतो त्या गोष्टी ते समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, एकदा प्रॉपर मार्गदर्शन जर भेटलं ना, तर त्यानंतर त्या गोष्टी त्या लवकर समजतात. त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आपण पोलीस भरती कधी येऊ, केव्हा येऊ त्या गोष्टीकडे लक्ष न देता जर आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं, तर आपणही कदाचित इतर 1000 लोकांच्या तुलनेत आपण कुठेतरी पुढे जातो. का जे आपल्याला भेटणार काय या गोष्टीची अपेक्षा जर नाही ठेवताना आपण आपले प्रामाणिकपणे कष्ट जर केले, तर कदाचित आपण इतरांपेक्षा खूप पुढे आलेलो असतो. स्टार्टिंगला अकॅडमी लावली पाहिजे ना असंही नाही. ठीक आहे, आपल्याला एखादा प्रॉपर गाईडन्स करणारा व्यक्ती जर भेटला, तर तेही ठीक आहे. मी स्वतः खाजगी क्लासेस लावले स्टार्टिंगला. मला मोलाचं योगदान म्हणजे रोहित जगताप यांचं भेटलं. त्याचा मित्रपरिवार वगैरे त्यांचाही मोलाचा वाटा भेटला. त्यानंतर मग हळू-हळू आपल्याला या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर समजतं कुठं काय आपण चुकतोय, कुठं काय आपण सुधारणा केली पाहिजे किंवा काय-काय केलं पाहिजे. तर त्या गोष्टी आपण फॉलो करायच्या. मी माझ्या फिजिकलसाठी सकाळी 2 ते 2.5 तास आणि संध्याकाळी अर्धा तास गोळ्यासाठी द्यायचो. माझी बुक लिस्ट ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यात होत्या. त्यानंतर आपल्या सामान्य ज्ञानासाठी वन लाइनर क्वेश्चन मी फॉलो केला महाराष्ट्र अकॅडमीचा. त्यानंतर मॅथ रिझनिंग माझं ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटमुळे ते क्लिअर झालं होतं. त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आला. तर फक्त माझ्याकडे मराठी आणि सामान्य ज्ञान यासाठीचे हे 2च कमकुवत विषय होते. ते मी 1 वर्षात कव्हर केले.